रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, मी संतोष आणि स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आले पेठगावला. सरपंच श्री संजय शेठ पवळे यांच्या दावणीचा हुकमी एका इंजन बैल, ज्या बैलाने खरोखर मालकाचं नाव हे रगरूपाला आणलं. गणेश फेस्टिवलला भोसरी घाटामध्ये घाटाचा महाराजा 5 दिवसातनं सगळ्यात आतून आलेली बारी, गावडेवाडी 3 दिवस सगळ्यात आतून आलेली बारी, अशा इंजनची आपण मुलाखत घेतलेली. नवीन असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. दसऱ्याच्या सर्व बैलगाडा शौकीन, बैलगाडा मालक, चालक सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. की थोडासा बिझनेस आहे, थोडीशी म्हणजे आता कसं राजकारण आहे, तर त्याच्यातनं टाईम काढून हा आता बैल घेतली, गाडा तयार केला आहे. याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सरपंचांना तसं बैलांचा म्हणजे लळा पहिल्यापासूनच होता. कारण ते पण इथं होते. नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानं म्हणजे याच्या आधीची पिढी आमची पूर्णतः शेतकरी होती. त्याच्यानंतर आमच्या चुलत भाऊ वगैरे शिकून थोडेसे नोकरीला स्थिर स्थावर झाले. तसेच सरपंच सुद्धा इथून मुंबईला गेले, व्यवसाय केला, परत ते आळंदीला आले, हॉटेल व्यवसाय स्थिर स्थावर झाले. त्याच्यानंतर त्यांना वाटलं का बा समाजसेवा करावी, म्हणून ते गावाला आले, इलेक्शन लढवली, सरपंच झाले. नंतर इथं आमची जी तिसरी पिढी आहे म्हणजे आमच्या पुतण्यांची, आता हर्षद पवळे, अनिकेत पवळे, आत्तेवानी गडीन तुला शेळी एवढा बैल धरता येईना.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण. प्रथम तुमचं नाव सांगा बरं. माझं नाव नरेंद्र पवळे. आता ही बारी कुणाच्या नावे पळते? ही बारी आमचे बंधू आहेत, पेडगावचे सरपंच संजय शेठ कोंडीबा पवळे यांच्या नावाने पळते. तर हा बैल आपण कुणाकडनं घेतला होता? हा बैल आम्ही टाकळकरवाडीतून टाकळकरांकडून घेतलेला. आता मला सांगा याचं वय काय असेल आणि घेतला त्यावेळेस वय काय होतं? याचं वय आता तसं तो आदतच आहे. घेतलं त्यावेळेला एखाद्या वर्षभराचा. बरं आता म्हणजे त्याचा इतिहास काय आहे घेतल्यापासून? तो घेतल्यापासून आम्ही पळतानीच घेतलेला आहे बघून. तर घेतल्यापासून काय त्याच्यावर अजूनपर्यंत आम्ही कांड्यावर झोपीत होतो. आता 2 गाठ फक्त मागे घेतला आहे. ज्यावेळेला कांड्यावर घेतला त्यावेळेला आम्ही जाधव निकाडे जुगलबंदीत तो बैल झोपीत होतो आम्ही कायम. आणि आता आम्ही आमच्या बोसरीला माग घेतला, सस्ते पाटील आणि पवळे जुगलबंदी, त्याच्यात आम्ही माग घेतला बोसरीत. त्या सगळ्यांच्या आतून 5 दिवसात बारी आपलीवाली होती. त्याच्यानंतर गावडेवाडीत एकदा झालेली आहे. तर गावडेवाडीत बी 3 दिवसात सगळ्यात आतून आमची बारी झाली. आता मला सांगा ज्यावेळेस तुमची म्हणजे दुसऱ्या दिवशी टोकन असतो तर आदल्या दिवशी म्हणजे कशी कमिटीचं नियोजन कसं असतं? तसं आमचा बैल आहे ना आमचा शांतच आहे, त्यामुळे नियोजन काय एवढं अवघड नाही जात आम्हाला. आमची सगळे असतात पुतणे वगैरे किंवा चुलते भाऊ वगैरे सगळे, ते दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे जातो. संध्याकाळी बसून वगैरे चर्चा करून दुसऱ्या दिवशी बैल घेऊन जातो आम्ही. बरं हा नाद आहे हा किती जुना आहे तुमचा? आमचा जवळजवळ आम्हाला कोणालाच आठवत नाही, जवळ 50, 60, 70 वर्षापासून आमच्याकडे बैलगाडा आहे. आम्ही पहिलं नारायण बाबूराव पवळे या नावाने आम्ही पळीत होतो. आता आमचे बंधू सरपंच झाले तेव्हापासून आम्ही सध्या मग आम्ही सरपंचांच्या नावा पळीतो आता. बरं आता मला सांगा की तुमचा एवढा मोठा अनुभव आहे. आता काही ठिकाणी काय होतंय नवीनच पिढी जे कॉलेज सोडतात किंवा काही ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आहेत, 1,00,000-1.5 लाखाचं वासरू घेतात, 1 वर्ष पळते परत रिटर्न होते. याच्या पाठीमागचं काय कारण असेल? आता कसं आहे, स्पर्धा वाढलेली आहे ना, त्याच्यामुळं काय होतंय, जरी आपण 1,00,000-1.5 लाखाचं वासरू घेतलं तर पण गाठ गेल्यावर थांबलं बी पाहिजे ना, लोक विश्रांती नाही देते पाहिजे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम जास्त वाढलेला आहे. आता याची खरेदी कितीला झाली? याची खरेदी तशी महागाची आहे ती, पण तेव्हा लय बारीक होता तो. 3,11,000 रुपयाला घेतला होता. म्हणजे बघताना काय पाहिलं होतं त्याच्यामध्ये? काय ना, आम्ही व्हिडिओवर बघितलं होता पळताना त्याला. मी व्हिडिओवरती घेतला 2-3 गाठ बघितलेला आम्ही. आणि ते ज्यांच्याकडून आणलं ते बी आमचे पाहुणेचे आहेत. अच्छा. आमच्या सरपंचांच्या साडूचे ते त्यांनी. आता याचं खुराकाचं याचं कसं असतं काय? याला आम्ही कडबा आहे आमच्याकडे, मका गवत आहे. आणि आम्ही त्या चिक्या पशुखाद्य म्हणून आहे आमचं, राजू शेठ वागचौरे आणि गौरव धुमाळ, त्यांच्याकडून चिक्या पशुखाद्य आम्ही स्पीड किंग आणतो त्याला खुराक म्हणून. बरं याचा व्यायाम वगैरे कसा घेतला जातो? व्यायाम आम्ही चालवतो वगैरे त्याला, त्याचं बंद असल्यावर. पण शक्यतो त्याला शांतच आहे, तो काय एवढा त्याला काय फरक नाही पडत. व्यायाम घेतला तरी किंवा नाही घेतला तरी तो त्याचं स्पीड कायम लावतो. म्हणजे ओरिजिनल स्पीड आहे त्याला, त्याच्यामुळं काय त्याला लय कष्ट घ्यावं लागतं असं बी काय नाही विषय त्याला. तर आता ज्यावेळेस बोसरीमध्ये गणेश फेस्टिवलला तुमची 5 दिवसातून सगळ्यात घाटाचा महाराजा झाला, तर त्यावेळेस म्हणजे कमिटीचं हे कसं होतं, म्हणजे आनंद वगैरे कसा होता चेहऱ्यावर? आम्हाला त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही माग घेतला ना, त्याला आम्हाला वाटत होतं बा मिडियम बारी म्हणजे 40-50ला राहीन आम्ही. पण ज्यावेळेला घाटाचा म्हणजे आम्ही महाराजा झालो ना, तेव्हा आम्हाला कळालं का आमच्या म्हणजे इंजांचं स्पीड किती. तेव्हा कमिटीला लय आनंद, आमच्या सगळ्या मुलाविनांना लय आनंद झाला, पुतण्यांना भावांना सगळ्या. आणि त्याच्यानंतर गावडेवाडीत बी आमची सगळ्यांची आठवण झाली. त्याच्यामुळे आम्ही सध्या सगळेच आनंदित आहे. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा पहिलं. मी मारुती नारायण पवळे. आमच्या वडिलांच्या नावाने आम्ही कायम गाडा पळवायचे. बरं आता मला सांगा की ज्यावेळेस जुन्या काळामध्ये तुमच्या टायमाला बैलगाडा पळायचा, तर त्यावेळेचं आणि आत्ताचं कॉम्पिटिशन कसं आहे, फरक काय याच्यातला? पूर्वी आमचे 3 जण 2 जण चुलते आणि वडील एकत्र होते. एकत्र असताना आम्हाला पहिल्यापासून गाड्या जाणार आणि त्यावेळेस गाड्याच्या स्पर्धा असायच्या. तर त्यावेळेस आमच्याकडे 1 नंबरची बैल पहिल्यापासूनच असायची. पूर्वी गावठी बैल असायची. गावठी बैल घरच्या गायांपासून तयार केलेले असायचे. ते एकदम इथून चालत जायचे आणि चालत जाऊन घाटात बक्षीस मिळवायचे. म्हणजे त्यावेळेचं कॉम्पिटिशन आणि आताचं कॉम्पिटिशन कसं आहे? त्यावेळेस गाडे पण मोठाले होते. त्यावेळेस गाडी एकदम भारी होते, जड असायची. आता एकदम वजनदार गाडी होते त्यावेळेस. आता हलक्या गाडी आहेत. त्याच्यामुळं आताच्या जण स्पीड जास्तची.
पण आताच्या पिढीमध्ये आणि पहिल्या पिढीमध्ये काय फरक आहे? पहिल्या पिढीमध्ये आनंद व्हायचा, आताच्या आनंदात जास्त म्हणजे गाडा क्षेत्रात आता जास्त लक्ष झालेले. माझं नाव राजाराम बंसीदास पवळे, गाव पेठ, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तर आता मला सांगा की तुमच्या काळामध्ये जी बैल होऊन गेली, ज्या बैलांनी तुमचं नाव रगरूपाला आणलं, अशी बैल काही तुमच्या लक्षात आहेत का? तसं ही पेठची वलखेड वस्ती, या वलखेड वस्तीवर पारंपरिक गाडा हा म्हणजे आमच्या पंजांपासून पळवला जातो. तर या वलखेड वस्तीवर पहिले 3 गाड्या लय फेमस होते. पहिले नारायण बाबूराव पवळे, मध्ये म्हातारबा शिवराम पवळे, वरती ज्ञानेश्वर नामदेव पवळे. हे म्हणजे प्रख्यात गाड्यावाले होते, म्हणजे नेहमी 1 नंबरच्या बारीतच बसायचे. आणि हा नाद नव्हता केला त्यांनी, तर ही परंपरा जपण्याचं काम हे नवीन पिढीने केलेलं आहे. आता गाड्याचा नाद म्हणतात का, गाड्याचा नाद चुकीचा आहे, असं आहे तसं. पण परंपरा म्हणून हौसे खातर जर गाडा पळवला तर त्याच्यात चुकीचं असं काही नाही. आणि आमचे म्हणजे आमच्या आजोबांपासून एक माणिक नावाचा बैल होता, त्याला आम्ही टप्पन फैप म्हणायचं. त्याच्या आधी राजा होता, मैरप होता, आमचा पुतळा होता. असे आमच्याकडे गावठीच गायांच्या, आमच्या घरी खिल्लार गाया भरपूर होत्या. आमचे एकत्र कुटुंब होतं, नारायण बाबूराव पवळे आणि बबन बाबूराव पवळे, बंसीदास बाबूराव पवळे यांचं एकत्र कुटुंब होतं. आणि घरीच गाया होत्या आमच्या खिल्लार, त्याच्यापासून गोरी तयार करायची. असंच आमच्या वाडीवर 3 गाड्या फेमस होते. एकमेकांची बैल आम्ही धरायचं आणि गाडा आमचा 1 नंबर बसा. नंतरच्या काळामध्ये आमचे ज्ञानेश्वर नामदेव पवळे यांचा सोन्या नावाचा बैल हा महाराष्ट्रात प्रख्यात झालेला, तो गोपाळराव कुटेंच्या बारीमध्ये पळायचा, कांड्यावर दुरला, अशा पद्धतीने. आणि आता हा परंपरा जोपासण्याचं काम आमच्या गावचे सरपंच संजय कोंडीबा पवळे यांनी काही बैलांच्या खरेद्या करत 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 आता टाकळकरवाडीवरून जो इंजा नावाचा बैल घेतला, हा एकदमच म्हणजे खरा खेळाडूच त्या क्षेत्रातला निघाला. त्यामुळं त्याने भोसरीला 5 दिवसातून आतून बारी आली घाटाचा महाराजा. गावडेवाडीला सुद्धा आता 3-4 दिवस यात्रा होती, तिथं सुद्धा 11-20 बारी होऊन घाटाचा राजा हा किताब मिळवलेला आहे. बरं, जुने बैल काही तुम्हाला आठवतात का ज्यांनी तुमची नावं रगरूपाला आणली? आमचं नाव रगरूपाला आणलेले हेच बैल. मैरप होता, पुतळा होता, तो कांड्यावर पळायचा. नंतर माणिक होता, दुराला होता, आणि दिवाण होता. यांनी म्हणजे त्यावेळेचे काही बाऱ्यावाले म्हणजे प्रख्यात बाऱ्यावाले आमचे बैल झुपायला नाही. केदार बिल्डर, गोपाळराव कुटे अशी माणसं आमचे बैल काय कधी कधी झुपायला न्यायचे. पण त्यावेळेस स्वतंत्रच बाऱ्या जास्त होत्या, असं जुगलबंदी वगैरे हा काही प्रकार त्या काळात नव्हता. तर त्यांचा इतिहास काही आठवतो का तुम्हाला? इतिहास म्हणजे ती सुद्धा बैल आम्ही खरेदी केलेली होती, काही आमच्या घरच्या गायांचीच होती. आता माणिक हा नावाचा बैल आणला होता 7,001 रुपयालाच आणला होता ना, शिनोलीवरून आणला होता. एक गंगापूर होता, गंगापूर तिथून आणला होता, तो 4,000 रुपयाचा बैल होता. त्या काळातल्या किमती सांगतो, ती पहिल्यातच पळायची बैल ते. पण असा एखादा क्षण तुम्हाला आठवत असेल की जिथं बैलांनी खरंच मालकासाठी पळाले? मालकासाठी पळाले म्हणजे आमचं अवसरी काळभैरवनाथची काळाष्टमी असते, त्या अवसरी या घाटामध्ये आमचे दिलीपराव म्हातारबा पवळे जे आमचे उपजिल्हा प्रमुख होते, त्यांची 2 बैल आणि आमची 2 बैल म्हणजे तोपर्यंत आमची बारी म्हणजे जात होती, पहिल्या दुसऱ्यात काठावर असायची. पण त्या ठिकाणी आमचा जवळजवळ 35 टोकन होता अवसरीला. 35पर्यंत अवसरीला काही बसली नव्हती बारी कोणाची, म्हणजे फळीफोड नव्हती झाली. नंतर त्यावेळेस आम्हाला वाटत होतं जाईल, दुसऱ्यात जाईल, काठावर बसत. त्यावेळेस बैल एवढी भारी पळाली आमची का त्यावेळेस आमची फळीफोड झाली. तो क्षण आमच्या म्हणजे संपूर्णच वस्तीच्या कुटुंबाच्या दृष्टीने अत्यानंदाचा होता. बरं, ज्यावेळेस म्हणजे आता बंदीच्या काळामध्ये आपल्याकडे किती बैल होती? बंदीच्या काळात आमच्याकडे 2 गुरी होती, पण ते काय म्हणजे असे जेमतेमच पळत होते, असे काय पहिल्यात वगैरे जात नव्हते. कधी बसायची, कधी नाही बसायची. आता सरपंच श्री की थोडासा बिझनेस आहे, थोडीशी म्हणजे आता कसं राजकारण आहे, तर त्याच्यातनं टाईम काढून हा आता बैल घेतली, गाडा तयार केला आहे, याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सरपंचांना तसं बैलांचा म्हणजे लळा पहिल्यापासूनच होता, कारण ते पण इथं होते. नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानं म्हणजे याच्या आधीची पिढी आमची पूर्णतः शेतकरी होती. त्याच्यानंतर आमच्या चुलत भाऊ वगैरे शिकून थोडेसे नोकरीला स्थिर स्थावर झाले. तसेच सरपंच सुद्धा इथून मुंबईला गेले, व्यवसाय केला, परत ते आळंदीला आले, हॉटेल व्यवसाय स्थिर स्थावर झाले. त्याच्यानंतर त्यांना वाटलं का बा समाजसेवा करावी, म्हणून ते गावाला आले, इलेक्शन लढवली, सरपंच झाले. नंतर इथं आमची जी तर ते व्यवसाय स्थिर स्थावर झाल्यानंतर त्यांना वाटलं समाजसेवा करावी, गावाला आले, राजकारणात
ते यशस्वी झाले, गावचे सरपंच झाले. मग आमचे जे पुतणे आहेत सगळे म्हटले आता आपलं तर पहिल्यापासून घरचा गाडा आहे, आपण काहीतरी नवीन बैल घेतली पाहिजे. मग सगळ्यांचा निर्णय झाला बैल घ्यायचा. मग आम्ही 4-5 बैल घेतली तशी. याच्या आधी पण सम्राट घेतला, तो आहे आता आमच्या खालच्या घरी, त्याच्यावर बारी होत होती, कधी व्हायची नाही. नंतर मग आता हर्षद पवळे आमचे अनिकेत आहेत, अजून संजू पवळे आहेत आमचे, मग व्यंकेशला मॅनेजर, यांनी ठरवलं एक चांगला बैल आपण घेतला पाहिजे. मग यांच्या सगळ्यांच्या देखरेतून जे दररोज गाडा क्षेत्रात आहेत त्यांनी बाबा हा बैल शोधून काढला आणि तो पाहुण्यांकडेच बैल होता, तो घेतला इंजन नावाचा. आता मला सांगा, तुमची एवढी मोठी आता दाव नाही किंवा तुमची संघटना आहे, तर तुमचं नियोजनाचा बादशाह कोण, म्हणजे नियोजन कोण करत? चालू आहे. आता हे कसं आहे, आता आमची जी आहे ती सरपंच संजय शेठ पवळे बैलगाडा संघटना आहे. आता ह्याच्यात आमची सगळी पवळे मंडळी, त्याच्यानंतर आमच्या समजा गावातले काही समजा हरण्या ग्रुप आहेत, त्याच्यानंतर परत अजून म्हणजे उडाने कंपनी आहेत, धुमाळ आहेत, शिंदे आहेत, त्याच्यानंतर अजून कंदारे वगैरे आहेत. हे ते आम्ही सगळे एकत्र असतो. एकत्र असल्याच्या नंतर बस समजा आता आमची त्या दिवशी गावडेवाडीला बारी झाली, गावडेवाडीला घाटाचा महाराजा बारी झाली. त्याच्यानंतर आमचं नियोजन असं असतं का बुवा एक 15 दिवसाच्या कालावधीत किंवा एक 10-12 दिवसाच्या कालावधीत आम्हाला परत पुढचं नियोजन करायचं असतं. तर ते आम्ही सगळे एकत्र बसतो. मग त्या दरम्यान कुठली यात्रा आहे टॉपची वगैरे चांगली, तर तशा पद्धतीने नियोजन केलं जातं. आता गावडेवाडीच्या नंतर आम्ही जे नियोजन केलं ते उर्से मावळचं नियोजन केलेलं आहे, का जी 7 तारखेला यात्रा आहे, 6 पासून चालू होती, 7ला टोकन आहे आमचं तिथं. अशा पद्धतीचं नियोजन आहे. तर नियोजनामध्ये कसं होतं, आता आमचे बंधू आहेत नरेंद्र पवळे म्हणा, किंवा आमचे सरपंच आहेत, मी आहे, संजू आहे, हर्षद आहे, किंवा अजून बाकीचे जे तुम्हाला म्हटलं काही गावातली मंडळी वगैरे, असं बसून आम्ही नियोजन करतो का बुवा हे कशी बारी धरायची, काय करायचं, कांड कोणाचं जोडायचं, काय अशा पद्धतीने नियोजन केलं जातं. ज्यावेळेस तुम्ही घाटामध्ये जाता त्यावेळेस म्हणजे आता याला झोपायला कोण असतं? आता ह्याला झोपायला आमचा हर्षद असतो, अनिकेत एक असतो, त्याच्यानंतर आमचं उडाणे, आम्ही जे म्हटलं की उडाणे वगैरे असतात आमच्यासोबत संघटनेत, तर ते अजय उडाणे म्हणून आहे, तो एक असतो. तो आमचा म्हणजे मास्टर माणूस आहे, झोपणीला वगैरे किंवा चपळतेने सोडायला पटकन हे ते, शेजारच्या आवाजावरती पटकन सोडायला हे ते आमचे हे 3-4 मंडळी चांगली हुशार आहेत, तरबेज आहेत टाकते त्याच्यात. बरं, आता आपलं इंजन जे आहे याचा घरचा स्वभाव कसा आहे, घाटातला स्वभाव कसा आहे? आता इंजन हा म्हणजे तुम्हाला सांगतो की घाटात नेल्याच्या नंतर जोडस्तोपर्यंत खूप शांत असतो. अगदी तो 2 माणसं किंवा 1 माणसावरती झोपला जातो, पण झोपल्याच्या नंतर त्याचं जे स्पीड असते ते अति स्पीड असते. म्हणजे आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा कांड्यावरून पाठीमागे घेतला त्यावेळेस आम्हाला कल्पना नव्हती का तो एवढं स्पीड लावू शकतो. बरोबर. आणि म्हणून त्याचं कारण म्हणून तो 2 घाटामध्ये काय झालं की घाटाचा महाराजा हा किताब त्यांनी पटकावलेला आहे, असं त्याचं एवढं स्पीड असतं. पण घरी दावणीवरती म्हणा किंवा घाटात नेताना अगदी अक्षरशः तुम्हाला सांगतो, घाटात नेल्याच्या नंतर आपण तिथं घाटाच्या बाहेर बैल बांधतो, तिथं तो एकदम आरामात बसलेला असतो. कोणी त्याच्याकडे बघून म्हणणार नाही का बा हा एवढा पळत असं. जो चंचलपणानं तो बाहेर नाही दाखवत, तो दाखवतो कुठं, घाटात. मग आता समजा खालनं झोपला तर वरती घाटामध्ये आता काही ठिकाणी घाटांना आळी जरा कमी उंच आहेत, बैल एवढी मोला मागायची आळ तोडून पण बाहेर जातात, तर त्यावेळेस म्हणजे वरती आळ्यामध्ये आपलं नियोजन कसं असतं? आळ्यामध्ये कसं असतं, आता आमचं जसे इकडं झुपणी बादर हे 4-5 जण आहेत, तसं आमचा अभिषेक टिलू पवळे किंवा आमचा समजा योगेश पवळे वगैरे असे आमच्या म्हणजे आमची संघटना मोठी आहे. ही आमचे सगळे पवळे कंपनी आणि अजून बाकीचे जे आहेत ना, यांच्यामध्ये आमची पोरं वगैरे भरपूर आहेत. ते जे काय करतात 4-5 जण वरती जाऊन थांबतात. प्लस कसं बांडा ग्रुप वगैरे तुमचा जो आहे त्यांना आम्ही सांगतो वगैरे ते, मग ती पण पोरं असतात, आमची वरची पोरं असतात. अशा पद्धतीने ते वरती गेलं की पकडायचं नियोजन फिक्स असतं. ते सरपंच श्री संजय शेठ पवळे बैलगाडा संघटना, आपण खूप छान मुलाखत दिली. तुम्हाला पुढच्या घाटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज दसऱ्याच्या हे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला टाइम काढून तुम्ही थोडीशी बाईट दिली, त्याच्यामुळं तुम्हाला पुढच्या घाटासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आमच्याही संघटनेकडून तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यांना काय दिवस